पुढे बघा आता, खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. म्हणीवरती प्रश्न विचारलाय, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. बरोबर आहे. पण सध्याची जी काही परिस्थिती आहे ती सध्याची परिस्थिती बरीच बदललेली दिसते आहे. समजलं का? लोक काय करतायत की ज्याची पोळी खातायत त्याची टाळी अजिबात वाजवत नाहीयेत, लगेच विसरतायत. म्हणजे ते काय बनतायत, ते कृतज्ञ बनतायत. की एखाद्याने एखाद्यावरती उपकार केले पण तो त्या ठिकाणी कृतज्ञ बनत नाहीये, तो कृतज्ञ बनतोय. म्हणजे उपकाराची जाण न ठेवणारा. बरोबर. मग आता इथे सर्वात महत्वाची गोष्ट काय, सगळीकडे एकसारखी परिस्थिती असते अजिबात नाही. समजलं का? घरोघरी मातीच्या चुले, इथं ही म्हण लागू पडली असते. भांडणाचा दोष एकाकडे राहत नाही, हे येऊ शकत नाही. आपण घेतलंय, आपले गुण अवगुण झाकून ठेवावे, हे येणार नाही. तर त्या ठिकाणी आपल्या अन्नदात्याशी कृतज्ञतेने वागावे. शिफ्ट नंबर 1 चे प्रश्न आहे.